लोकसभेच्या निवडणुका अगदी जवळ आल्याची चिन्ह दिसू लागली आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या आता मॅरेथॉन बैठका होत आहेत। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। पदाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करतील। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत भाजपची रणनीती नेमकी काय असेल महाराष्ट्रासाठी ते निश्चित केलं जाईल। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, भाजपचा मॅरेथॉन बैठकांचा धडाका कसा सुरू झालाय? काल एक बैठक झाली, आता पुन्हा एक बैठक होतीये, कोण कोण उपस्थित असेल? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर काल देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जी आहे ती सर्व आमदारांची बैठक झाली। यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली। त्यामध्ये नमो ॲप बद्दल कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे, किती लोकांपर्यंत नमो ॲप पोहोचवलं याचा आढावा जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। त्यानंतर आता उद्या एक भाजपची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती होते आणि या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। आगामी काळात कशा पद्धतीने आपल्याला प्रचार करायचा आहे, कशी रणनीती ठरवायची आहे याबाबत ही चर्चा होणार आहे। दिवसभर ही बैठक होणार आहे आणि आपण जर बघितलं असेल तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यांना काही सूचना देण्यात येणार, कारण आपण जर बघितलं असेल तर फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या देखील राज्यभर दौरा सुरू होणार आणि ह्या दौऱ्याचं कसं नियोजन करायचं आणि लोकांपर्यंत सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कामगिरी जी आहे ती कशा पद्धतीने पोहोचवायची याबाबतची जी आहे मार्गदर्शन उद्याच्या बैठकीत केलं जाणार आहे। धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।